मुंबईच्या लाईफलाईनपैकी एक असलेल्या बेस्ट बसचा संपाचा आज 4था दिवस आहे. बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या निमित्ताने हा संप सुरू. मुख्यतः पगारवाढ, घर आणि नवीन भरतीच्या मागणीसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यार उपसला आहे. सत्ताधाऱ्यांना कंटाळून बेस्ट कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबांनी राज ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली. राजेंद्र सिंगनूरसह शिल्पा सिंग नेते मंडळी येणार होते, परंतु त्यांना 9 वाजता तिकडे बोलवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी, त्यामुळे ते तिकडे गेले. मग त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे, तुम्ही जाऊन त्यावेळेस आणि काय आपलं म्हणणं असेल ते सांगा. काय झालं काय आता काय परिस्थिती? आता हा 3रा दिवस आहे संपाचा साहेब. शिवसेनेची सत्ता आहे, महानगरपालिकेमध्ये समिती आहे, परंतु मराठी कामगारांसाठी जे करायला पाहिजे कर्मचाऱ्यांसाठी ते करत नाही आहे. आतापर्यंत आमच्या मागण्या आहेत की BSTची परिस्थिती वाईट आहे असं उपक्रमाचं म्हणणं आहे. तर इतर ज्या ठिकाणच्या राज्यामध्ये महानगरपालिका आहेत त्या हा वाहतूक जो पुरवठा विभाग आहे त्यांना ते सांभाळला जातात, त्यांना अनुदान देतात, परंतु BSTचं जे आहे त्यांना कोणीही अनुदान देत नाही. तर आमचं म्हणणं आहे की जर महानगरपालिकेचा हा उपक्रम आहे तर मग त्यांनी आम्हाला सांभाळून घ्यावं किंवा आमचं विलीकरण करावं त्यामध्ये, जेणेकरून नुकसान आणि भरपाई याचा काही जो मेळ आहे तो व्यवस्थित होईल. ही पहिली मागणी आहे आमची. दुसरी मागणी जी आहे, नवीन मुलं जे भरती झालेले आहेत त्यांचा पगार आहे 16 ते 17 हजार रुपये. त्यामध्ये कापून जाऊन कमीत कमी 8 ते 9 हजार रुपये त्यांच्या हातामध्ये येतो. तर 8-9 हजारमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी साहेब त्यांचं भाड्याने राहतात, घरभाडं देणं आणि मुलांना शिक्षण देणं काही होत नाही आहे. आणि 2 ते 3 वर्षापासून आमचा हा करार संपलेला आहे. 2016मध्ये करार संपलेला आहे, तरी देखील उपक्रम करार करायला तयार नाही आहे. इतके दिवस काय करत होतो? युनियन्स पाठपुरावा करतायत, मागणीपत्र करतायत, परंतु पैसाच उपक्रमाकडे नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक भत्ते, LTA, रजेचे भत्ते पूर्णतः बंद केलेले आहेत. आपला पगार लेट ते 15 तारखेपर्यंत 10 तारखेपर्यंत करतात, परंतु यावेळेस त्यांनी दिवाळी तोंडावर म्हणून 1 तारखेलाच पेमेंट करून टाकलं. ही फार मोठी खेळी केली आणि 1 तारखेला पगार लोकांच्या हातात आल्यानंतर बोनसची घोषणा केली. लोकांनी काय केलं, असणारा पगार 1 तारखेलाच मिळाला दिवाळीपूर्वी, त्यामुळे तो मजेशीर खर्च केला आणि बोनसचे पैसे येणारच आहेत. डिक्लेअर केलं होतं 100% 5,500 देणार असं सांगितलं होतं आणि आज येईल उद्या येईल. आज ताब्यात बोनसचे पैसे आले नाहीत आणि पूर्वी तो गेल्या वर्षी बोनस दिला होता त्याचे आत्ता शेवटचे हप्ते कापून गेला, म्हणजे तो पुन्हा कापून तो बोनस घेतला. आता कदाचित त्यांचं असं प्लॅनिंग असावं, तो पहिला कापून घेण्याचा पिरियड संपल्यानंतर आता हा देण्याचा मानस त्यांचा असेल. मिळालेला नाही, अद्यापही दिलेला नाही. पण लोकांची त्याच्यात अडचण अशी झाली की एकतर 1 तारखेला तुम्ही पेमेंट अगोदर केलं, दिवाळी झाली, लोकांनी त्या भरोशावर पैसे खर्च केले, बोनसचे पैसे हातात नाहीत, पगार उशिरा. आता जवळजवळ प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार 45 दिवसानं हातात, 45 ते जवळजवळ 1.5 महिन्यानं तो पगार हातात आला. म्हणजे सतत आंदोलन. आता तुम्ही म्हणला मागाशी मग इतक्या दिवस काय केलं, आंदोलनं वेळच्या वेळी गेट मिटिंग आहे करणं, पत्रव्यवहार करणं, सगळं काय झालं. प्रशासनानं त्याच्याकडे ढम्म म्हणजे बिलकुल तिकडे दुर्लक्षच करायचं चालवलेलं आणि प्रत्येक वेळेस उपक्रम तोट्यात कसा चालला आहे हे दाखवण्याची भूमिका. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला प्रमुख एकच कारण आहे, बेस्ट मॅनेजमेंटमध्ये असणारी जी बेस्ट समिती जे सेना पूर्ण त्याला हे करते त्यांचीच संपूर्ण त्याच्यावर वर्चस्व आहे आणि त्यांच्या ह्या चुकीच्या निर्णयामुळं सगळा बेस्ट कर्मचारी भरडला जातो. अगदी कामामध्ये सुद्धा, हे तर आर्थिक तर आहेच आहे, पण कामामध्ये सुद्धा प्रत्येक कर्मचाऱ्याला एवढी नाहक त्रासमध्ये सहन करावा लागतो आहे की आता जर आम्हाला मशीन होत्या, त्या मशीन त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट कुणी द्यायचं ह्याच्यावरून त्यांचे हे चालले. मॅनेजर म्हणतो नवीन कॉन्ट्रॅक्ट देणार, हे सेनेच्या समितीच्या सगळ्यांचं म्हणणं चाललं आहे की जुनं आहे त्यांनाच. आता ऐकायला तर आम्हाला असं भेटतं की हे सगळं कमिशनमधला प्रकार म्हणजे बाकी आहे. मग कुणाला कमिशन, त्यांनी कमिशन खाल्लं आणि मग मॅनेजर त्यांच्या सोयीनं वागत नाही आणि मॅनेजरला नवीन कमिशन म्हणजे हे यांच्या सोयीनं वागत नाही. अशी एकंदर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं मशिनी बंद आहेत आणि आम्हाला तिकीट पूर्वीच्या पद्धतीत काम करायला लागतं. माहिती आहे का की हे सगळं खाजगीकरणाकडे चाललंय? हो सर, ऐकून तर नक्की तसं ऐकून नाही आहे हे, जेणेकरून तुम्ही यातनं त्रस्त व्हावे, यातनं बाहेर पडावे आणि जेणेकरून हा BSTचा मार्ग त्यांना मोकळा मिळावा याच्यासाठीचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. हो सर, आणि जेणेकरून हा मुंबईमधला मराठी टक्का कमी करावा याच्यासाठी बाकीच्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही सगळे पहिली एक गोष्ट सांगा, एकत्र राहणार आहात का? संपाचा 3रा दिवस आहे. स्वयंस्फूर्त एक कामगार एकही बस काही सेनेच्या काही अगदी नालायक लोकांनी होऊन आपण एक बस काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या 4 तासात पुन्हा आत घाबरून त्यांनी टाकल्या.
पण एक बस फक्त त्या मुश्किलला माझ्या माहितीप्रमाणे 11 बसेस बाहेर पडल्या, 11च्या 11 पुन्हा आत गेल्या 4 तासात 2 तासात पुन्हा बाहेर पडल्या. आज कुणीही कामावर गेलेलं नाही. साहेब हा कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हा नुसत्या तुमच्या कामगारांचा अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे, हा मुंबईमधल्या मराठी टक्क्याचा टक्क्याचा प्रश्न प्रश्न आहे. आहे. हा, एकदम बरोबरच आहे. बरोबर, एकदम बरोबर. आणि आता त्यांनी आम्हाला बघायला गेलं तर रेल्वे पण तोट्यात आहे म्हणून बंद करतात का? प्रश्न काय यांचा फक्त यांच्या बेसच्या जागेवरती डोळा महत्वाचा ते आहे, तो प्रश्न हे महत्वाचा. सगळे तुमची डेपो विकायची त्यांना. त्यांना आणि तोट्यात घालवायची कारण साहेब हेच आहे. ह्यांच्या गलथान नियोजनामुळे कॉजवेचा डेपो विकला. आणि वडाळा वर्कशॉपच्या पहिलं तरी तेच बोंब आहे. वडाळा वर्कशॉप मोक्याची जागा जी आहे तिथे आहे आणि हळूहळू काही जागा आहेत, 11 जागा जवळजवळ आहेत, त्या त्यांना विकायच्याच आहेत म्हणून ते लॉस दाखवत आहेत. नको त्या योजना आणतात ज्या भरवल्या मुंबई महानगरपालिकेकडे पैसा पडू नये ना हो, 35,000 कोटी रुपये पडून आहेत. व्याजानं दिला, मॅनेजमेंटला व्याजानं दिला पाहिजे. साहेब 2 वर्षापूर्वी पण आंदोलन असं झालं विलिनीकरणासाठी. महिलांना त्यांनी नोटीस दिली, ती पण इंग्लिशमध्ये आहे बघा ते, आणि इंग्लिशमध्ये आम्हाला तर वाचता येत नाही तरी सुद्धा त्यांनी इंग्लिशमध्ये दिली आणि आम्ही घेत नव्हतो. आम्हाला माहिती होतं की आता संप चालू आहे, काहीतरी यांचं कारण असणार आणि म्हणून आम्ही घेत नव्हतो. तर त्यांनी सेक्युरिटी बरोबर आणला होता आणि त्याच्या दबावामुळे आम्हाला त्या सह्या कराव्या लागल्या आणि तशा त्यांनी सह्या करून घेतल्या. आणि नंतर ज्या वेळेला म्हणजे दुसऱ्याला दाखवलं तर म्हणाले त्याच्यामध्ये खाली एक कॉलम दिलेत की तुम्हाला रूम खाली करावे लागतील म्हणून, आणि म्हणून मग सगळ्या आम्ही महिला एकत्र झालो. साहेब बेसचा संपूर्ण व्यवहार मराठीमध्ये होतो आणि हे नोटीस इंग्लिशमध्ये काढली, जाणून बुजून हा त्याचा प्रकार. मी आता यांच्याशी बोलून घेतो, ते तुम्हाला नंतर येऊन भेटतील वेळ आता, आणि मग काय करायचं तुम्ही त्यांना सांगा. आमच्या सर्वांच्या अपेक्षा फक्त तुमच्यावरती सर्व क्वार्टर्स मधल्या जेवणार क्वार्टर, घाटकोर क्वार्टर, सर्व महिला आज सगळे वडाळा डेपोर सगळ्या महिला गेलेले आहेत. इथे अर्धे इकडे आलेले आहेत, परंतु आता सर्वांची अपेक्षा तुमच्यावर काय. मी आता यांच्याशी बोलतो तुम्हाला नंतर. साहेब तुम्हीच करू शकता, प्रशासनावरती राज्य सरकार सेनेचे आमदार वगैरे आले त्यांना पळून लावलं बायकांनी वगैरे. आम्ही पदाधिकारी आले म्हणून आम्ही एवढे डेअरिंग केली. त्यांना आमचे पेपर द्यायचेच नव्हते, आम्ही त्यांना असोसिएशन मध्ये थांबवून ठेवलं आणि त्यांच्याकडून ते पेपर घेतले, पण तरी पण आमच्यावरती पोलिसांनी तरी आम्हाला ओरडाओरड केली, आम्ही तुमच्यावर कारवाई करू. तुम्ही सगळे एकत्र राहा. आणि आता साहेब एकत्र आम्ही सगळे सुटल्यावरती